पंचमीचा दुसरा दिवस 10-10:30 वाजले असतील. घरी पाहुणी आलेल्या ताईला सोडण्यासाठी आम्ही बस स्टँडवर गेलो आणि त्या ठिकाणी थांबलो होतो गाडीची वाट पाहत. गाडीची वाट पाहत थांबलेल्या असतानाच अचानक शेतातून एक व्यक्ती पळत पळत आला, जो आमच्या घरी तो सालाने होता. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सकाळी सकाळी बैल चारण्यासाठी नेलेले असतात. बैलामध्ये टक्कर झाली आणि त्या टक्करीमध्ये एक बैल खाईत जाऊन पडला आणि त्याला काढण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही पर्याय नसल्यामुळे मी घरून आता धान नेऊन आणि तुम्हाला सांगण्यासाठी आलो, म्हणून तो हापत बोलत होता, सांगत होता. ती गोष्ट गावात वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात पसरल्यानंतर गावातल्या प्रत्येक घरातून कोणी ना कोणी एक व्यक्ती, कोणी धान घेऊन, कोणी काडी घेऊन, नेमकं काय झालं काय माहीत नाही, पण बैल पडला, बैल खाईत पडलेला आहे पाहून सांगितल्यानंतर साऱ्या लोकांनी त्या रस्त्याने धाव घेतली. एकामागे करत त्या मागील शेतापर्यंत, ज्या टेकडीच्या काठेवर एक दरी होती, खाई होती आणि त्या खाईत बैल पडलेला होता, त्या ठिकाणी जाऊन आम्ही पोहोचलो होतो. पाहतो तर पहाडासारखा बैल, हत्तीसारखा बैल, पांढरा शुभ्र बैल एका त्या खाईमध्ये पडलेला असताना, त्याचा पाय मोडलेला असताना सुद्धा तो बैल वाघासारखा पाहत होता, सवताळून येत होता. त्याचं नाव बिचवा. आता ते बिचवा कसं ठेवलं मला माहित नाही, पण त्या बैलाला पाहिल्यानंतर उंचच्या उंच शिंग थोडे वाकलेले होते आणि त्या हत्तीसारख्या पहाडासारख्या बैलाला काढण्यासाठी कोणी त्या खाईत उतरण्यासाठी धजत नव्हता. अशात ज्या बैल चारणाऱ्यांनी जो दररोज त्याला कडबापुटा टाकतो, त्यांनी हिम्मत केली आणि हिम्मत केल्यानंतर त्या खाईत उतरून त्याच्या शिंगाला, पोटाला जिथे जिथे पाहिजे तिथे धान बांधण्याचा प्रयत्न केला आणि धान बांधून कशी तरी ती बांधल्यानंतर मग प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि कसा तरी तो बैल वर काढला. आता वर काढल्यानंतर त्या बैलाच्या अंगात जे त्राण होतं ते तळा होता. लोकांनी त्या बैलाला तिथून ओढून त्या खाईतून बाहेर काढल्यानंतर सडकेपर्यंत आणला, काही अंतरावर ओढून आणलं, काही वडत आणलं आणि तिथून मग बैलगाडी घेतली आणि त्या बैलगाडीमध्ये त्या बैलाला टाकलं आणि साऱ्या गावातल्या लोकांनी त्या बैलाला त्या गाडीमध्ये घरापर्यंत आणलं. काही लोक, गावातली लोक त्यांनी म्हणत होते की बा हा बैल आता काही वाचू शकत नाही, या बैलाची वाचायची संधी खूप कमी आहे, आता हा बैल वाचू शकत नाही आणि जर वाचला तर हा बैल कुठे कधी अवताला कामी येणार नाही, कधी गाडीला कामी येणार नाही, कोणत्या वैतीच्या कामी येणार नाही, असे सांगत होते. आणि हे सर्व सांगत असताना काही लोकांचं म्हणणं होतं की आता या बैलाला घरी ठेवण्यापेक्षा विकलेला बरा, अशा गोष्टी करत असताना त्या बैलाचा जो मालक होता तो प्रामाणिक, निष्ठावान, कर्तृत्ववान, श्रमजीवी, ज्याचा विश्वास ठाम होता, जो अतिविश्वासू नव्हे तर आत्मविश्वासी होता, असा व्यक्ती त्या ठिकाणी त्या बैलाला जवळ आला. त्याने पाहिलं आणि मनातल्या मनात फुटफुटला, अरे काय रे बिचवा, हे काय केलंस? आणि त्या माणसाने त्या बैलाकडे पाहिल्यानंतर हार मानली नाही. मनात दुःख झालं असेल त्या माणसाच्या, पण त्यानं हार मारली नाही. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाली, अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले आणि 2 घंट्यानंतर त्या ठिकाणी आलेले काही लोक होते, त्या लोकांनी तिथून ते निघून गेले आणि मग त्या बैलाकडे त्या कुटुंबातले काही लोक आणि तो शेतकरी, तो निष्ठावान शेतकरी त्या बैलाजवळ बसून विचार करत होता की या बैलाचं नेमकं करायचं काय? एवढा मोठा हत्तीसारखा, पहाडासारखा बैल आणि तो तुटून पडलेला आहे, या बैलाचं काय करायचं? म्हणून त्याच्या मनात शंका कुशंकेने घर केलं होतं. लोक येत होती, सांगत होती, काका, बाबा, आजोबा, मामा, या बैलाला विकून टाका, या बैलाला घरी ठेवू नका, हा बैल काही कामी सुधरवायचा आहे, या बैलाला चांगलं करायचं आहे,
म्हणून त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी गावातल्या लोकांकडून जी त्या बैलाच्या पायाला बांधण्यासाठी ज्या ज्या वस्तू पाहिजे, ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते जमवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, पळसाची साल आणून काही बांबूच्या काड्या लहान लहान तुकडे करून त्याच्या शिल्प्या करून त्या शेतकऱ्यानं त्या बैलाचा पाय बांधला. त्यामध्ये काही केस, शेंदूर, तेल याचा वापर करून त्या बैलाच्या पायाला बांधून टाकलं. आता एवढा मोठा हत्तीसारखा बैल होता, पण त्याला उठता येत नव्हतं. म्हणून काही जवळच्या लोकांना घेऊन त्या बैलाला उचलून एका कोठ्यात ठेवण्यात आलं. घरापासून कोठा काही अंतरावर होता आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी दररोज सकाळ संध्याकाळ एखाद्या डॉक्टरांनी रोग्याची सेवा करावी, रोग्याला तपासावं, रोग्याला इंजेक्शन द्यावं, रोग्याला गोळ्या द्याव्यात आणि त्यांची मानसिकता कणखर करावी, असा प्रयोग त्या शेतकऱ्यांनी दररोज सुरू केला. मित्रांनो, 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, घरातील ज्या ज्या वस्तू त्या बैलाला लावता येईल त्या लावण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये आलप असेल, ढेप असेल, गहू असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल. एवढंच नाही तर हिरवं गवत आणि कडबा कुटार या साऱ्या गोष्टी त्या बैला जवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या शेतकऱ्यांनी आतोनात प्रयत्न करून, अतीव प्रयत्न करून, परिश्रम करून त्या बैलाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, तर तब्बल 3.5 महिन्यापर्यंत त्या बैलाची सेवा त्या माणसाने केली. सकाळी गेल्यानंतर ते पायातलं सर्व बँडेज सोडायचं. ते सोडल्यानंतर त्याच्यातून त्या बैलाच्या पायातून जवळपास अर्धा ते पाऊण फूटपर्यंत 12 इंचीपर्यंत जे हाडूक असते ते काढून टाकलं त्या शेतकऱ्यांनी. आणि ते हाडूक काढल्यानंतर त्या ठिकाणी शेंदूर आणि काही वनस्पती आणून ती बारीक करून कुटून गिद्या साक म्हणतात त्याला, ते आणून त्याच्यात भरून त्याला दररोज बांधायचं. त्या बैलाच्या पायात एवढा पस झाला होता आणि त्या पसाचा एवढा वास येत होता की आजूबाजू राहणारे लोक सारे म्हणत होते की आता या बैलाला या शेतकऱ्यांनी विकून टाकलं पाहिजे, नाहीतर दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं पाहिजे, नेऊन ठेवलं पाहिजे. पण त्या म्हाताऱ्यांनी कधीच त्या बैलाची किसळ केली नाही, त्या पायाची किसळ केली नाही, कधी त्या जखमेची किसळ केली नाही. आणि त्या जखमेतून निघणारा पस स्वतःच्या हातानं, स्वतःच्या मुलांचं जसं आपण रक्षण करतो, स्वतःच्या मुलाचा जसं सांभाळ करतो, स्वतःच्या मुलाला लागलेली जखम जशी भरून काढतो, धुवून काढतो, तसं धुवून काढण्याचं, भरून काढण्याचं काम त्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र केलं. संध्याकाळच्या वेळेला त्या बैलाच्या पायावर माशा, फकड्या, मच्छर बसू नये, कुठल्याही प्रकारचं एखादी कीटक बसू नये म्हणून त्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी एक दिवा, गोड तेलाचा दिवा त्या गोठ्यात नेऊन लावायचा आणि त्या गोठ्यात लावलेल्या दिव्यावर सारे लहान लहान कीटक येऊन जळून मरायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास त्या बैलाला होणार नाही, अशी सेवा त्या शेतकऱ्याने घेतली. एवढे कष्ट घेतले, अमाप कष्ट घेतल्यानंतर 3.5 महिन्याच्या नंतर त्या बैलाला कुठेतरी उठता आलं. कुठेतरी उठल्यानंतर गावातल्या लोकांना दाखवलं की हा बैल आता उठू शकतो. 3.5 महिन्यापर्यंत तो बैल कधीच उठला नाही, पण 3.5 महिन्यानंतर तो बैल उठला मित्रांनो. आणि उठल्यानंतर गावातल्या लोकांना आश्चर्य झाला की हा बैल, एका पहाडासारखा बैल, 3.5 महिन्यापासून बसलेला बैल अचानक उठल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्यानंतर सर्व लोक त्या शेतकऱ्याकडे कुतूहलाने पाहू लागले. अरे, सेवा करावी, प्राण्याची सेवा करावी तर या शेतकऱ्याने करावी, अशी सर्वांच्या लोकून मग स्तुतिवाहक शब्द बाहेर निघत होते. आणि एवढेच नाही मित्रांनो, 3.5 महिने झाल्यानंतर त्या बैलाला आलप तर चालूच होता, कडबा चालू होता, कुटार चालूच होता, गवत खाणं त्या बैलाचं चालूच होतं. त्याच्या शरीरावर थोडा परिणाम झाला, पण 3.5 महिन्यानंतर त्या बैलाला मग बैलासोबत चारण्यासाठी घेऊन जायचे. एक दिवस असा झाला की ज्या बैलाला गाडीत घालून आणलं होतं, तो मेला म्हणून गाडीत घालून आणलं होतं, त्या बैलाला त्या शेतकऱ्याने एके दिवशी गाडीला जुंपलं आणि गाडीला जुंपल्यानंतर घरी आणलं. तर गावातल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं
स्थिर मेहनत आणि जिद्द जर असेल तर माणूस काही करू शकतो. आणि ज्या बैलाची पाय तोडण्याची गरज होती किंवा ते काय पाय तोडा म्हणून सल्ला देत होते लोक, त्या लोकांनी अक्षरशः त्या शेतकऱ्यांची वाहवाह केली. आणि मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनी त्या बैलाला एक दिवस चालवून दाखवलं आणि तो बैल मग पुन्हा जोमाने वैतीला आणि तो गाडीला चालायला लागला. अशा प्रकारचे कितीतरी लोक, कर्तृत्वान लोक या भूतलावर जन्माला आली, पण त्याची नोंद कुठल्याही इतिहासामध्ये झाली नाही किंवा कोणी घेतली नाही. म्हणून मला वाटते अशा लोकांना उजाळा देण्यासाठी गोष्ट लहान आहे पण महान आहे या सदराखाली मी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपणाला कशी वाटली ही गोष्ट आपण कॉमेंटमध्ये कळवू शकता. आता सबस्क्राईब करा. आणि अशक्य या जगात काहीच नाही, पण ठरवावं लागते मनात. एकदा उडण्याची हिंमत केली की आपोआप यश मिळते जीवनात. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. धन्यवाद.